च्या वतीनं आजच्या पत्रकार परिषदेचं आयोजन करण्यात आलेलं आहे आणि त्यासाठी आपले उपस्थित सर्व पत्रकार बंधू सुरुवातीला का घेतलाय म्हणजे ही पत्रकार परिषद कशासाठी घेतली आहे हे आपल्याला कळवतो की हातकणंगले ते आक्षेपार्ह मजकुराकडे प्रशासनाचं थोडंसं दुर्लक्ष झालं असं आम्हाला आता ह्याच्यामध्ये जे काय प्रकरण आहे ह्याच्यामध्ये जे व्हॉट्सअप चॅटचे जे काय संदर्भात जे घ्यायला पाहिजे होतं प्रशासनाच्या माध्यमातून ते बऱ्यापैकी घेतलं जात नाही आणि मराठा समाज हिंदू समाजाला आणि हे वारंवार कोल्हापूर जिल्ह्यामध्ये आणि अख्ख्या महाराष्ट्रभर हे होऊन राहिलं आहे. म्हणजे असं नाही की हे एकदा होतंय दोनदा होतंय किंवा महाराष्ट्रात चालू आहे. पण त्याच्या अनुषंगानं आम्ही आज एक विषय असा मांडतोय आपल्या समोर की जे आक्षेपार्ह व्हॉट्सअप केलेलं आहे आणि ती व्हॉट्सअपची प्रत सुद्धा आम्ही समोर आहे की फोटो भेजतो मेरे साथ कोण कोण असते आज आपल्या समोर हा सगळा विषय ठेवतो आणि हे वारंवार प्रकरण आपल्या कोल्हापूरमध्ये होते. मग असं म्हणायचं नाही की फक्त मराठा समाज की आज सकल हिंदू समाज हा हिंदू समाज 12 बलुतेदार जाती आहेत म्हणजे आज वेगवेगळ्या समाजात आहेत. पण कुठल्या समाजानं आजपर्यंत असं एखादं हे असं टार्गेटेड केलं का जाते आणि कशासाठी केलं जाते कारण ह्याला कुठंही लगाम राहिलेलं नाही. ह्याच्यावरती काल मुख्यमंत्र्यांनी एक चांगलं काहीतरी कायदा पण बदल केलेला आहे. पण ह्यांच्यामध्ये एक असणारी जी गुर्मी आहे आणि जी मस्ती आहे की वारंवार हे जे काय चाललेलं आहे की नाही ह्याला थांबण्यासाठी आम्ही सकल हिंदू समाजानं आज पत्रकार परिषद घेऊन ह्याचा खुलासा आपल्या सगळ्यांसमोर करण्याचं ठरवलेलं आहे. त्यामुळं आम्हाला एकच विनंती आहे की कोल्हापूर जिल्हाच फक्त नाही की अखंड महाराष्ट्रभरातून आलेले सर्व पदाधिकारी आहेत. इथं बसलेले धवलसिंग दादा आहेत, बेलेवकर दादा आहेत, परत काटे दादा आहेत, नाशिकवरून आलेले आमचे मोरेश्वर दादा आहेत, परत तोडकर दादा आहेत, शिर्लीतून देखील हे जे उपलब्ध आहे म्हणजे ठरवून करणारा हा गुन्हा केलेला आहे. म्हणजे आता समाजामध्ये 12 बलुतेदार जाती आहेत. यातला कुठल्याही समाजातल्या व्यक्ती काय असे मेसेज करतो का की बाबा तुम्ही हिंदू मुलगी सोडायचीच नाही आणि त्या हिंदू बाईला हे करायचंच हे आपलं कामच आहे हे आपलं टार्गेटच आहे. त्याच्यावरती मोका अंतर्गत कायद्यात काय तरतूद करता येईल आणि या आरोपींवरती गुन्हे कसे दाखल करता येतील त्याचे आपल्याला पुढे मी उदाहरण देईल. पण या प्रकरणामध्ये आपल्याला अपेक्षित असं होतं की प्रशासनाकडून त्या पीडितेला हिंदू समाजाला न्याय भेटेल यासाठी आपण या गुन्ह्याचा तपास आणि चार्जशीट याची वाट बघत होतो की चार्जशीटमध्ये ज्या प्रकारे आरोपीला डिफेन्स करता येईल असे काही लो पॉल्स सोडले गेलेले भ्रष्ट करण्याचे हे तळापासून काम करत आहे. तरी माझी पोलीस प्रशासनाला विनंती असेल का मुख्यमंत्री साहेबांनी आज हातकणंगलेमध्ये जी दुर्दैवी घटना हिंदू महिलांच्या बाबतीत घडली त्या घटनेमध्ये तपास यंत्रणेच्या माध्यमातून जे आरोपीच्या मोबाईलमधून जो डाटा रिकवर केला जे चॅट रिकवर केले त्याच्यामध्ये असं स्पष्ट त्या आरोपींचं इतर त्याच्या सहकाऱ्यांबरोबरचं बोलणं त्याच्यामध्ये एक वाक्य असं आहे की मराठे की एक बाई छोडणे की नाही. म्हणजे मराठा समाजातला हिंदू धर्मातल्या महिलांविषयी जे हे भूमिका आणि वाक्य या ठिकाणी या आरोपींच्या मोबाईलमधून पोलिसांनी रिकवर केले. वास्तविक ते समाजामध्ये तेढ निर्माण करणारं वाक्य धर्मामध्ये तेढ निर्माण करणारं वाक्य पोलिसांनी जाणीवपूर्वक याकडे दुर्लक्ष केलं आहे की काय अशी भावना सध्या समाजामध्ये निर्माण झालेली आहे. वास्तविक पाहता भारतीय न्याय संहितेच्या मध्ये एक सेक्शन 299/196 हे या ठिकाणी या केसमध्ये लागायला पाहिलं होतं आणि जवळजवळ 10-12 त्रुटी या तपास यंत्रणेमध्ये आढळल्यामुळे या ठिकाणी SP साहेबांना आणि मुख्यमंत्री साहेबांना भेटून आम्ही हे निदर्शनास आणून देणार आहोत आणि कुठेतरी आरोपींना सहकार्य करण्याच्या दृष्टिकोनातून हा तपास कुठेतरी एक लूफॉल त्याच्यामध्ये ठेवण्याचा प्रयत्न या ठिकाणी होतोय आणि हा होऊ नये त्या आरोपींना शिक्षा व्हावी या दृष्टिकोनातून आजची ही पत्रकार परिषद आम्ही घेतली. आमची भूमिका स्पष्ट आहे की
हे ज्या त्रुटी आहेत त्या त्रुटींची पूर्तता करून या आरोपींवर ते योग्य ते कलम त्या ठिकाणी लावून त्यांना कडक शिक्षा या ठिकाणी झाली पाहिजे. अन्यथा हिंदू समाज, मराठा समाज रस्त्यावर उतरून या ठिकाणी आंदोलन करून आमचा न्याय हक्क आम्ही मिळवून घेऊ. अधिकाऱ्यांच्या बद्दलची काय भूमिका आहे? जर या तपास यंत्रणेच्या माध्यमातून ह्या त्रुटींची जर पूर्तता नाही झाली तर नक्कीच आदरणीय मुख्यमंत्री फडणवीस साहेबांच्या भेट घेऊन या अधिकाऱ्यांच्या चुकीच्या पद्धतीनं जो तपास हलगर्जीपणा जे लूप हॉल्स या केसमध्ये ठेवण्याचा प्रयत्न चालू आहे ते त्यांच्या निदर्शनास आणून देऊन त्या ठिकाणी त्यांच्याकडनं योग्य ती कारवाई आम्ही मागणी करणार आहोत. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.